लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भोकरमध्ये पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान। बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दर्पण दिनानिमित्त संपन्न झाला कार्यक्रम। नांदेडच्या भोकर येथे वंचित बहुजन आघाडी व कापड दुकान व्यापारी असोसिएशन, नगवंश लोकविकास संस्था, स्मृतिशेष विलास हाटकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दर्पण दिनानिमित्त आज तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक अजित कुंभारे हे होते, तर प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीपराव व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सारंग मुदडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बालाजी शामनवाड व बहुजन नेते नागोराव शेंडगे बापू, समाजसेवक देवा हाटकर, महिला पत्रकार ज्योती सरपाते आदींची उपस्थिती होती। आयोजित कार्यक्रम आज दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आला। मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर मुंबईत 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठे योगदान दिले। मराठी पत्रकारितेचे आता एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे। आज मितीस दिनांक 6 जानेवारी हा दिवस मराठी वृत्तपत्राच्या क्षेत्रात पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी व कापड दुकान व्यापारी असोसिएशन, नागवंश लोकविकास संस्था, स्मृतिशेष विलास हाटकर मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन साजरा करताना तालुक्यातील तमाम पत्रकारांचा सत्कार मान सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधांशु कांबळे यांनी केले, तर सुरेख सूत्रसंचालन राजेश चंद्रे यांनी केले। आभार कमलाकर बरकमकर यांनी मांडले। लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो ते वृत्तपत्र, त्यांच्यासोबत अनेक वाईट प्रसंग येतात, अनेक त्यांच्यावरती हल्ले होतात। अशा प्रसंगातून सावरत न्याय देण्याचा प्रयत्न आमचे पत्रकार बांधव करतात। या दिनानिमित्तानं त्यांचा सत्कार सन्मान व्हावा म्हणून 6 जानेवारी हा आपण सर्व महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा करतो। शुभेच्छा देतो। पत्रकारिता हा एक आपण सध्याच्या युगामधला खूप रिस्की जॉब झालेला आहे। तसं आमचं काम आम्ही करतो, तसंच पत्रकारांना सुद्धा आपल्या कधी काही एखादी घटना घडली असेल, कुठली जे देशावरती हल्ला झाला असेल, बॉम्बस्फोटाची घटना असेल, तिथं जसं आम्हाला जीव मुठीत धरून कर्तव्य करावं लागतं, तसेच तुम्हाला बातमी गोळा करण्यासाठी तुम्हाला आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला बातमी करावी लागते। म्हणजे पत्रकारांची ही काम पोलिसांसारखेच आहे। सर्व आपल्या कुटुंबाची परवानगी करतात, बातमी गोळा करण्यासाठी कुटुंब सोडून इतरत्र जावं लागतं। तसंच पत्रकार आजची चॅलेंजिंग पत्रकार म्हणजे पूर्वीची पत्रकारिता फक्त आपले वृत्तपत्र जाहीर करायचं उतरवलं होतं, प्रिंट मीडिया होता। आता सर्व पत्रकारिता हा यूट्यूब चॅनल आलेला आहे, नंतर इंटरनेटचा वापर केल्यामुळे हे करतो। पत्रकारिता खूप चॅलेंजिंग जॉब झालेला आहे आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिते मुंबईमध्ये कॉलेज व्याख्याते म्हणून काम करत होते। त्यावेळेस आपले देश फार तंत्रात होता। त्यावेळेस आपल्या अनेक चालीरीती, रूढी, परंपरा म्हणतात, त्याच्यामुळे आपला देश ग्रासलेला होता। ही नुसतं त्यांना त्यांच्या लक्षात आलं, त्यांचं मन विचलित होत होतं किंवा ही नुसतं महाविद्यालय शिकून उपयोग नाही, तर आपण समाज प्रबोधन करून ते समाजापुढे मांडलं पाहिजे आणि समाजात त्याची जागृती केली पाहिजे। त्याच जाणीवेतून त्यांनी आपली मराठी पहिलं दर्पण हे 6 जानेवारी 1832 साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं। रिपब्लिकन वार्तासाठी भोकर प्रतिनिधी ज्योती सरतापे, नांदेड।